हॅलो. हा नमस्कार शेठ. अहो ते पाठीमागच्या वेळेस हा ऑर्डर दिली होती आपण. हा, ते पाठवलं नाही का तुम्ही अजून? तेवढी पाठवा ना. काय होते, हा, आता नवरात्र गणपती आता उत्सव चालू झालाय. दहीहंडी पण आता आहे. नंतर ट्रॉफिक जाम होणार, ट्रान्सपोर्टच्या गाड्या येणार नाहीत. त्यामुळे मटेरियल अडकून राहील, मग लोकांच्या गाड्यांचं काम कसं करून द्यायचं? हा, तेवढं पाठवून द्या लवकर. आणि बिल पण तुम्हाला, हो, पाठवलंय मी. आर-टी-जी-एस केल्यात. हो, चालेल. थोडं पाठवा लवकर हां. चालतंय. ठीक आहे. ठेवू का? हो. ओके. धन्यवाद. चला, येईल मटेरियल. स्वामिनी आलीच. चला उशीर झालाय. हे घ्या गॉगल, हा थँक यू. रुमाल. हे असं हाताखाली असल्यामुळे जरा कसं जरा रिलॅक्स वाटतं, बरं वाटतंय. बरं, मी येतो गॅरेजला जाऊन. ते जरा काम आहे महत्वाचं. हं? मी काय म्हणते, हं. मी आज येऊ का गॅरेजला? ऐका ना, मी येते ना आज गॅरेजला. गॅरेजला? तिथे बोर व्हाल तुम्ही. मला इथे पण बोर होतंय ना मग. तुम्ही असताना मी बोर होईल का? अरे माझ्या मागे काम लागले, काम पाठीमागे हे झालं तर मी गेलो तर कुठं, मग तू म्हणशील या पटकन. मग कसं मी काम सोडणार सांग बरं? छोटू आहे ना तिथे. छोटं आहे बरं का. तू गेला का पुढे सकाळी? हा, तो सकाळीच गेला. हम्म. परत कधीतरी गेला असतो की. बरं ठीक आहे, जाऊयात. आपल्या घरच्यांना माहिती पाहिजे की आपल्या नवऱ्याचे बिझनेस काय आहे, त्याचे व्यवसाय काय आहे, नेमकं कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट केली, हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. आज मला कळतंय. बरं झालं सांगितलं ते. तुम्हाला यायचंय ना, तुम्हीही चला. कारण उद्या आम्हाला समजा कमी जास्त काय झालं, तर तुम्हाला ते माहिती पाहिजे बिझनेस आपले बाबा शूजचे काय बिझनेस आहेत, काय करतात नेमकं, व्यवसाय काय आहे हे. म्हणून साठी म्हणतो बाकी काय नाही. मी त्या उद्देशाने नाही बोलत आहे तुमच्याशी. तुम्ही सकाळी सकाळी काय हे बोलायला लागलाय? अरे मी पण चांगल्या ह्यानी भावनेने सांगतोय. तुला कळाय नको का, की माझे आपले व्यवसाय काय आहेत, आपले बिझनेस काय चालले ते, आपल्या गाड्या किती आहेत, ही किती आहेत, सगळं माहिती पाहिजे. तुम्ही असताना मला काय माहिती करून घ्यायची गरज मी त्याची? तेच तर सांगतोय, की समजा समजा म्हणतोय मी, समजा माझं काय बरं वाईट झालं, तर तुला सगळ्या गोष्टी मागे सांभाळायच्या आहेत. तुला कळाय नको? म्हणून साठी मी बोललो. चला एवढं राग यायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे? जाऊयात आपण हां. चला आवरा जाऊयात. ठीक आहे, येते मी. हं? हो. अहो काय पका भाऊ, झाली का नाही गाडी? झाली की गाडी फायनलला गाडी आहे राव. अहो करा लवकर, लागायची गाडी अहो, त्या घरच्यांच्या दिवशी आम्हाला. पेंटरनी घासून बिसून घेतली, तुम्ही वाटतं पेंटरला म्हणले तर पेमेंट पाठवून देतो. पाठवून नाही दिले पेमेंट. पेंटरला मी म्हणलं अरे काय झालं. आमचं झालतं बोलणं, हा, पण मग? पेंटर आजारी पडले वाटतं. तुम्ही द्या पुढचं काम करून, आता गाडी नाही, लागती. नाही, ऐका की आता पेंटर यायचे सोमवारी. हा, सोमवारी आल्यानंतर तुमची गाडी कलरला घेईल. बघा राव, पेमेंट लागती तेवढं गाडी घेऊन घरी. जावा, नाही मला ऑनलाईन सोडा. पेमेंट तरच देणार होईल आहे ना की पेमेंट. पेमेंट? ऐका ना, पेमेंट आहे ना मटेरियलला कलरला पेमेंटच लागणार आहे आता. अहो पेमेंट दिल्याशिवाय गाडीच नेणार नाही ना. तुम्ही करून तर ठेवा. बरोबर आहे, पण तुम्ही ऍडव्हान्स कलरला द्यायलाच लागेल. कलर मला ते ऐकणार नाही ना. बरं बघा पेंटरशी बोलून. चालते बोलतो मी. हा. फक्त पण सोमवारी येणार नाहीत पेंटर आता बरं. नाही. करा पण अर्जंट करा तेवढं, नाही. गाडी गरज आहे आम्हाला जरा घेऊ ती. 100% घेऊ करून. हा 100 बोल ना. बरोबर बघतो. हा. गर्दी खूप आहे ना? हो. तुमचे पाय लागले नशीब आपल्या गॅरेजला. हे आपलं गॅरेज. हं? छान आहे. काय चाललंय बघा भाऊ? अरे वा, भाऊ कसं काय येणे केलं? वहिनीला घेऊन आलाय का तुम्ही? त्याला म्हणलं आज नमस्ते. ओळख करून द्या. नमस्ते. हे आमचे पका भाऊ. हे डेंटिंग पेंटिंगचे कामं करतात आणि अतिशय प्रामाणिक माणूस. काय आहे भाऊंकडे पहिल्यापासून कामाला भाऊंकडेच आहे ना. त्यांच्या तोंडासारखं नाव असतं तुमचं. हा. भाऊ काय निवडू देत बी नाही. त्या अडचण आली तरी सॉल्व अतिशय प्रामाणिकपणे हा. बरं पेंटर कुठे ऍडमिट केले आहोत तिथं त्या मांडण डॉक्टरची त्यांना रात्री. ऍडमिट केले? पोटात दुखत होतं म्हणून अपेंडिक्स सांगितलंय. हा. ऑपरेशन करायला त्याला म्हणलं होतं मी भाऊंला फोन कर, तर म्हणलं मी करतो. बरी तब्येत त्यांची आता?
काय माहिती रात्री ऑपरेशनला घेतले त्यांना. अरे पका भाऊ सांगायचं ना मग, तुम्ही असल्या गोष्टीला फोन करत नाही त्या गोष्टीला फोन करताय. एक काम करा, तुम्ही थांबा गॅरेज मध्येच. मी मीटिंग पण आहे आणि ते पेंटरला भेटून येतो मग. हा मी येऊ का? ना तुम्ही थांबा. काय छोटा कुठे गेलाय? अहो, काय ती छोट्या आता होता इथं ती कुठेतरी गेला असेल, चहा बी प्यायला गेला काय माहिती. बरं ठीक आहे. हाय छोटू पण आहे, येताना मग छोटून लवकर फिरून या. येऊ. हा हो. बरं पका भाऊ, बरं. चला आपण जाऊन चालतं, हॉस्पिटलला. येऊ जाऊ. नाही मीटिंग काय. चला चालतं, येऊ. चला चला चला. चला आला बाई वहिनी साहेब. हो. स्वागत आहे बरं का तुमचं माझ्या गॅरेज मध्ये. तुझं गॅरेज? आपलं होय. मला वाटलं तुझं गॅरेज म्हणलं म्हणतो. बघितलं नाही गॅरेज. दाखवणार ना तू आता? चला की मग दाखवतो. चला. मग बघा गाड्या आल्यात कामाला, काही एक लावली ही एक आली निघाली. हा ना, काम जोरात चाललंय. हा हा, मग गॅरेज पुन्हा बघा. हा. बघा भाऊ, बघा भाऊ इथं काम करतात. होय. हा, पेंटरचा बघा इकडे. अच्छा, हे चला पेंटर. पेंटरचं दाखवतो. हा. हो काय पेंटरचं. अच्छा, हे शेड नवीन मारलं काय छोट्या आता? आता बघा, आता पेंटर लय खर्च करतात. होय. हा, आणि पेंटरला आम्ही सांगितलेलं ना हा, जरा भारी बनवा म्हणलं, नाही का. नाही बरं झालं नाही. हा, भारी ना. छान आहे, मग कसं वाटलं गॅरेज? मस्त आहे. ओके ना. हो, बरं, चला. भारी वाटलं ना गॅरेज? छान आहे बरं का छोट्या. काय चहा पाणी घेणार का? नाही रे, ते येतील ना आता. बसा वहिनी साहेब. आता मी बसणार आणि तू उभा का? असू दे, चला काय असतं जा. हायला वहिनी साहेब, हा, तुम्ही तर शो बघून स्टाईल मारायला लागला राव. बायको कोणाची आहे? हा, बरोबर आहे की. आणि होय, हा? ते शो बघून आलं कुठं सोडले, एकटं झाल्यात. अरे त्यांना कॉल आला ना, मीटिंग आहे ना आज कसली होय का? बँकेची. हा, 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 ते हा, तिकडे हा. गेलेत. बर 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 बर. गॅरेज छान केलं बरं का. हो, छान आहे बघा आता. नाही मी, गॅरेज म्हणले. अरे मी येऊन गेले ना पहिलं. होय, हा, पण तुम्हाला एवढी माहित नाही ना इथली. हा, हे नवीन झालंय. काहीतरी हा. बांधकाम करणार येते ना, हा, तेव्हा बँकेत लोनचं हे केलं होतं, फाईल अप्लाय केली होती, ते होय मीच का? करून दिलेलं. होय का? तेव्हा येऊन गेले होते व्हेरिफिकेशनला, पण आता जस्ट मालकीन म्हणून आले ना. बरोबर आहे. काय मग तुम्हाला एक बोलायचं होतं मला. बोल की. अचानकच मला काय झालंय, हा. ताण लागाना, भूक लागाना, आणि झोप पण येईना. काय सांगा तुम्हाला. काय तब्येत बरी नाही का? तब्येत बरोबर आहे हो. चल डॉक्टरकडे जाऊ. मी शिवना फोन करते. का सांगितलं नाही सकाळपासून तू मग? नाही ना, त्यांना नका फोन करू, तब्येत बरी माझी, पण एक प्रॉब्लेम झालाय. आता कसला प्रॉब्लेम? एका पोरीत माझा जीव अडकलाय. म्हणजे प्रेम झालंय? प्रेम झालंय. हा, छोट्याला आणि प्रेम, बघा आता. त्यामुळेच भूक लागे ना तुला, तहान लागत नाही. बरोबर आहे, पण तुम्हाला एक बोलायचं होतं वहिनी. हा, बोल ना. शोभावून नाही ना म्हणणार? त्यांना विचारल्याशिवाय मी काय करेल का रे? हाय बरोबर आहे, पण कसं असतं, हम्म. लोकांना मनाई गेलं ना, हा, लोक माझ्या उंचीवर जातात. आता तुम्ही सांगा बरं वहिनी, प्रेम उंची बघून केलं जातं का मन बघून केलं जातं? अरे छोट्या, जे मनापासून प्रेम करतात ना आणि खरं प्रेम करतात ते उंची कधीच बघत नाहीत रे, बरोबर. मन बघतात. मग तू काय कमवतो काय नाही. हाय बरोबर वहिनी, पण लोक आता चेष्टा जोडतात ना, मी हाईट बारीक असल्यामुळे, नाही का. तू वाईट वाटून घेऊ नको. तू जर खरं प्रेम केलं असलं ना हा. तर ते तुला कोणत्याही परिस्थितीत मान्य करेल. मग तुझी हाईट नाही बघणार ते. बरोबर आहे, पण तुम्ही बोलता का त्या मुलीला? कोण आहे ती? हाय, सांगन तुम्हाला, दाखवून ती मी. ती करते का तुझ्यावरती प्रेम? ती माहित नाही, हा, पण माझं तर आहे प्रेम. चालते, आपण तिला भेटूया. आणि तू काय उंचीचा कमीपणा घेऊ नकोस का काय. हो. असं स्वतःला कमी समजायचं नाही. हो. हम्म? आणि बोलते मी संध्याकाळी मग शिवून बरोबर. त्यांना म्हण नका, फक्त त्या मुलीसोबत बघा. बोलते ना त्यांच्यावर, नाही, ते लावून त्यांना देतील ना. त्यांना नाही बोलू. ते त्यांना बोलल्यावरती आणि जास्तच कुटाणा वाढून. नाहीत काय कुठं ना करत. मग ठीक आहे, जोपर्यंत तुझं फायनल होत नाही तोपर्यंत मी यांना काय बोलत नाही. हा, आपण नक्की त्या मुलीला भेटायला जाऊया. ठीक आहे, चालतंय. चला दाखवतो आणि राहिले का अजून आणि बघायचं? भरपूर आहे. बापरे, चल चल बघूया. चल.
ए कुठं चालली? काय रे तुझं 17 वेळा मांजरासारखा आडवा येतोय? मालक होतो काय माझा? अगं मालक होण्याचा प्रयत्न करतोय मी. अरे कवा समजणार तू माझ्या प्रेमाला? हा, किती दिवस तुझ्या माग माग फिरायचं अजून? मला वेळ हवाय. वेळ हवाय. चल, दिला तुला अर्धा तास दिला, 15 मिनिटं दिलं, 10 मिनिटं दिलं, लय तिला 1 तास दिला. हा, पाहिजे तेवढा वेळ घे. 1 तास? हा मग माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं. मग किती दिवस तुला वेळ पाहिजे? मला 2-3 दिवस वेळ पाहिजे. 2-3 दिवस? हा चल, दिला तुला वेळ. आणि हा, तू जर 2 दिवसात मला रिझल्ट नाही दिला रिझल्ट, तर मग तू हाय, मी हाय. मग माझा रुद्र अवतार तू बघितला नाही अजून. प्रेम करतोयस की धमकी देतोयस? अगं कधी समजणार वेळ आहे तुला? माझी प्रेम करण्याची ही स्टाईल आहे. हो. अहो काय म्हणताय स्वामिनी मॅडम? झोपलं डायरेक्ट. हा जरा कणकणी आली होती ना म्हणून. बरं नाही वाटत आहे? नाही बरंच कणकणी चालायचंच, ते काय हे होतं का, पाऊस चालू आहे ना, जरा भिजलो होतो ते मीटिंगच्या वेळेस गेलो. मग आल्याचा चहा करू का? नको चहा, चहाने तर खूप झाला चहा, चहामुळे डोकं दुखतंय. राय का ना, हम्म. गॅरेज छान आहे आपलं. छान आहे ना, तुम्हाला आवडलं ना? हा बस. आता तसं व्हेरिफिकेशनला आलताच की तुम्ही. हा, पण आता खूप इम्प्रूव्ह केलंय हा त्याच्यामध्ये. अजून बरंच काय करायचं ते, अजून काही स्वप्न अधुरे आहेत त्याच्यामध्ये. किती दगदग करणार आहे अजून? बघा, माणसात जोपर्यंत दगदग आहे तोपर्यंत करत राहायचं, ताकद आहे तर पण करायचं. थकून जात आहे पूर्ण. मग थकल्याशिवाय तर माणसाला सुख भेटतं का? हम्म. तसं आहे करायचं. व्यवसाय म्हणलं तर वाढवतच जायचा असतो. आपला काय फिक्स जॉब आहे का? परमनंट नाही आपण कशामध्ये, त्यामुळं करत राहायचं. शिव, मला पण घरी बोर होते ना, करू हो. द्या ना मला पण जॉब. बोर होते जॉब का? तुम्ही आता गाड्या खोलणार का? गाड्या नाही हो, मग गव्हर्नमेंटचा जॉब करू द्यात ना. अरे, तुम्ही जर जॉब केला तर लोक काय म्हणतील, बघा शिवाभाऊच्या मिसेस जॉब करायला लागले, कसं वाटतं ते? आणि तसं मी ड्रायव्हर लोक आम्ही स्वतः जीवाचं रान करू हो. पण आपल्या धर्मपत्नीला म्हणजे आपण नाही ना असं जॉबला लावू शकत. आपल्याला ते नाही जमणार. तुम्ही असं ड्रायव्हरला कमी समजू नका. मी ड्रायव्हरचं बोलतच नाही, मी माझं बोलते शिव. अहो ते सांगतोय, म्हणजे आम्ही आलोच की त्याच्यामध्ये. आज आम्ही बदल्या दुसऱ्यांना देतो, बदली ड्रायव्हर म्हणून आम्ही कामं करतो. आता त्यांची मिसेस जर कामाला जायचं म्हणल्यावर नाही, 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 नाही. हे चुकीचं, हे नाही होऊ शकत. तुम्हाला काय लागतंय का सांगा? मला तुम्ही काहीच कमी केलं नाही. मग अजून काय पाहिजे तेव्हा? मग ठीक आहे, डोक्यातनं विचार काढून टाका. बाकीचं बघा. घरातले कामधंदे वाढवा, हे करा. घरातलं त्यामुळं करतेच ना मी सगळं. हो, पण जॉब करावा असा काही नियम आहे का? घरी पुस्तकं वाचा, छान छान हे करा. त्यामुळं चालायचंच. आता झोपू का मी थोडा वेळ? हं? करू देत मला आराम हां? मला जायचंय परत गॅरेजला. मला बरोबर 4 वाजता उठवा. हं? ठीक आहे, करा. जॉब करतात. कॉलेजला नाही का जायचं तुला? मी नाही जाणार कॉलेजला. का नाही जायचं कॉलेजला सांग? का नाही जायचं म्हणजे? फी भरायची, फी मागती ती कॉलेजला गेल्यावर. काय सांगायचं त्यांना? भरा येईन म्हणलं की 2 दिवसात. तसं सांगून ती ऐकते ती का? ऐकते ती, जा तू सांग त्यांना 2 दिवसांनी भरतो म्हणावते. आपण गिरायकाकडे पैसे नसल्यावर नाही थांबत 1-2 दिवस. आय, आपलं वेगळं असतं, त्यांचं वेगळं आहे. अगं आई, त्यांना असली कारण देऊन चालते ती का? सांग बरं. ऐकते ती, काय नसतं तसं. अय मामे, काय बडबड चालली? काय पूर्वी कॉलेजला जायना फी भराना म्हणून काय करावं, तारांबळ चालली माझी.
बर मग चहा तर भेटेल का ना? चहा आहे की चहा दे गं गोट्याला. अगं आई तुला किती वेळा सांगितलं का त्याला गोट्या म्हणत जाऊ नको. दीपक नाव आहे ना त्याचं चांगलं. मीच नाव ठेवलंय त्याचं लाडाने. मग तुला चांगलं नाव ठेवायला नाही आलं व्हय? गोट्या काय वाईट आहे का नाव? चांगलंच आहे. का बस राहू दे. मामी हम्म. ती दे चहा चहा पी. दे. धर. बस कार कॉलेजला का नाही जायचं तुला? तुला काय करायचंय रे? हा तर आहे का? माणसाला काळजी वाटते म्हणून विचारते. तुला लय काळजी. मला नाही तर कोणाला काळजी आहे सांग बरं. हा काय? म्हणजे कॉलेजला जा, असं येड्यागत नको बसू घरी, नाही तर आयुष्यभर बाई असंच चहा घेऊन यायला लागेल तुला. चांगलं बोल की वाज जरा. अगं तू कॉलेजला जा. काय प्रॉब्लेम काय आहे तुला कॉलेजला जायला? अरे बाबा फी भरायला पैसे नाही तर तिथे कॉलेजला गेलं की फी मागते ती कुठनं द्यायची. आईला म्हणलं तर आई म्हणते पैसे नाहीत आता. आणि का गेली नाही लावली. तू एक काम कर, तू उद्यापासून कॉलेजला जा. ए मामे, ए उद्यापासून हिला कॉलेजला पाठव. मी बघतो बाकीचं, जातो कॉलेजला उद्यापासून. छोट्या गोट्या एवढ्या लवकर आला माणसं जेव्हा सोडा टायमाला तर यायचं गेला का तू. अरे गाडी बंद पडली, म्हणजे गाड्यांनाच हात करून आलोय म्हणून उशीर झाला. बर एक काम कर, जी ती गाडी आली ते गाडीचं काम करून अरे घे लवकर. मी आज कामावर नाही. मग? वरती जाऊ दे सगळं. हा. भाऊ कुठे आहेत भाऊ? भाऊ भाऊ गेल्यात मीटिंगला का रे? माझं काम आहे लय महत्वाचं. कधी येणार आहे? कधी मला नाही सांगता यायचं पण भाऊ आत्ताच गेल्यात आणि स्वामीनी वहिनी आलता इथं गॅरेजवर. तू तू लवकर आलास तर स्वामीनी वहिनीची तुझी नसते गाठ पडली. वहिनी आल त्या वय. मग काय का थोडक्यावर हुकलं झालं असतं माझं काम. बर भाऊ कधी येणार आहेत सांग. कामाचं बोलला गा नुसतं भाऊ भाऊच करतोय. बरं ऐक की, भाऊ तुझं ऐकतात ना सगळं? हा आतापर्यंत ऐकतात, मोरचं काय सांगता यायचं नाही. तेवढं पैशात जुगाड लाव की, थोडस लागणार होतं रे पैसे. पैशाचं इतक्या पैशाचं काय करतोय रे तू? अरे अडचणीच तेवढ्या आहेत. किती पाहिजे? 1 2 हा? 4 5,000. 5,000. हं. बरं ऐक, हं. मी तुला पैसे देतो पण ते पैसे द्यायच्या टायमाला मला पार्टी पाहिजे. कशाला पार्टी बिर्टी काय मागतोय? इथं आधीच अडचणी चालू आहेत आणि तू. एक काम कर मग, मी करतो काम तुझी तू बोल भाऊला. अरे नको नको नको. बरं चालतंय, दे तू पार्टी तर पार्टी दे तू पण. पार्टी कसली? कसली? वल्ली. बरं दिली. बरं पैसे कधी लागतात सांग. आज संध्याकाळपर्यंत करते. बरं बोलतो भाऊला मी. चालतंय. बरं चालतंय, जाऊ का मग? बरं जा दमानी जा. हा चालतंय. बरं दीपक, अरे बोलून टाक तिला एकदाच. किती दिवस जोरात बसणार आहे? अरे मग बोलण्याचा प्रयत्न करतोय रे. माझी डेअरिंगच होत नाही, काय करावं? टोक मोकार धुरत बसण्यात मजा नसते. काय असेल मनातलं ना ते एकदाच व्यक्त व्हावं बघ. अरे भीती वाटते रे, एवढ्या वर्षाची मैत्री आमची. तिला बोललो ती तुटली तर. अरे मग हिम्मत कर ना, बोलून टाक. आपल्या भाऊ नाही ना ती वेळेत व्यक्त होणं गरजेचं असतं. जर वेळेत व्यक्त नाही ना झालं तर आयुष्याचा कचरा होतो आणि ते परत सावरणं लय अवघड असता. म्हणून वेळ आहे तोपर्यंत विचारून बघ, नाहीतर एकदा जर एसटी गेली ना तर परत मागून हात करून काही उपयोगाचं नसतं. अरे तुझं सगळं बरोबर आहे, पण तिच्या आईने माझ्यावर एवढा विश्वास टाकलाय, तिचा माझ्यावरती विश्वास आहे. आपण मग 2 शब्दात तिच्यापाशी व्यक्त व्हायला जायचं. पण त्या 2 शब्दात व्यक्त होता तिने सगळं संपवून टाकलं तर. टोक मी तुला म्हणत नाही की कोणाचा विश्वास तोड. आपण विश्वास तोडत नाही, फक्त आपल्या मनातल्या जी भावना आहेत
तिला सांगून टाक एकदाच. बरोबर आहे तुझं. आणि मला एक म्हणायचंय, तू एवढं भीतोय ना तिला प्रपोज करायला, तिला बोलायला, तू तिच्या प्रत्येक नड्या अडचणीत उभा राहतो काय. आणि मला असं वाटतं की तुझ्यासारखा चांगला मुलगा तिला शोधून पण सापडणार नाही. हे तुला माहिती आहे हे मला पण कळतंय, पण तिला कधी कळणार हा लय मोठा प्रश्न आहे बघ. अरे त्यासाठी व्यक्त व्हावं लागतं, मनातल्या भावना सांगाव्या लागतात. बोलून टाक तिला एकदाच. बरं चालतंय, करतो हिम्मत. बघू काय होतंय ते. अरे बघू, पुढल्या पुढे बघू. चालतंय. बरं जेवलाय का तू? नाही जेवलो. चालतंय चल जेव. हा, हा, हा.